वीरचक्र स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार यांनाही विनंती आहे की या ठिकाणी आपण उपस्थित राहावं। चला विद्यार्थी पाठीमागे थांबा, पाठीमागेच थांबा। Right clear goal. राष्ट्रीय ध्वज को पंजाब सिंध गुजरात मराठा चलती तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जनगण जय हे जय हे जय 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 हे ऊंचा रहे हमारा सदा शक्ति सरसाने वाला प्रेम सुधा बरसाने वाला वीरों को हर्षाने वाला मातृभूमि तब होवे प्रणव पूर्ण हमारा झंडा ऊंचा रहे हमारा रहे हमारा रहे हमारा। एक साथ कर दुसरे आपले शहीद जवान जेजूरकर यांचे परिवार तसेच आपले माजी सैनिक नगर परिषदेचे कर्मचारी आजी माजी सर्व लोकप्रतिनिधी सर्व ग्रामस्थ पत्रकार बंधू शिक्षक आपले विद्यार्थी RSP पथक असे उपस्थित असलेले सर्व मान्यवर आज 26 जानेवारी आजचा दिवस आपण 26 जानेवारी 1950 रोजी आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं ते आपण अंगीकृत केलं। ती तारीख होती 26 जानेवारी 1950। त्या दिवसापासून आपण दरवेळेस 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन साजरा करत असतो। आज प्रजासत्ताक दिनाचा 76वा दिन आहे। या संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे मूलभूत तत्व सांगितले त्याच्यात समानता असेल, संधीची समानता असेल, इक्वॅलिटी असेल, या मूलभूत तत्वांमुळे आज आपला देश उत्तरोत्तर प्रगती करत आहे। आज आपण इथपर्यंत पोहोचलो केवळ त्या संविधानाने जी आपल्याला एक मूलभूत संरचना दिली त्यामुळं आपलं भारताचं प्रगतीचं द्वार हे सुकर झालेलं आहे। आजचा दिवस या निमित्ताने मी सर्वांना एवढंच आवाहन करेन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ज्या संविधानात मूलभूत तत्व शिकवलेले आहे आपण सर्वांनी याचा जर अंगीकार केला तर आपल्या देशाची उत्तरोत्तर प्रगती घडत जाईल आणि आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या स्वप्नातील विकसित भारत आणि महासत्ता भारत नक्की आपण बनवू शकतो। या निमित्ताने मी एवढाच संदेश देतो। सर्व नागरिकांना, सर्व उपस्थितांना परत एकदा प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। तर प्रजासत्ताक दिनानिमित्त या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सहकारी आणि राहता नगर परिषदेचे मुख्याधिकारी लोंढे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले दोन्ही शहीद कुटुंबातील कुटुंबीय, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, व्यासपीठाच्या शेजारी देखील उपस्थित असलेले सर्व मान्यवर, या राहता नगरीतील सर्वच नागरिक, माझे विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणींनो,
सर्वप्रथम आपल्याला 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रशासक म्हणून आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. खरं तर आजचा दिवस हा आपल्या देशाच्या संविधानाचा आठवण करण्याचा, त्याच्या प्रति ऋण व्यक्त करण्याचा हा आजचा दिवस आहे. याचबरोबर हे संविधान लिहिण्यासाठी जे सर्व घटना समितीचे, संविधान समितीचे अध्यक्ष, सदस्य की ज्यांनी अविरत परिश्रम करून ही आपली संस्कृती, भारताची संस्कृती, आपला रीतिरिवाज, आधुनिकता या सर्व गोष्टींचा मेलाप करून एक आदर्श अशी घटना आपल्याला दिलेली आहे. आणि या घटनेमुळेच आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. प्रगतीच्या दिशेने आपण उल्लेखनीय अशी प्रगती करत आहोत. आणि म्हणून या सर्व मान्यवरांना अभिवादन करण्याचा हा दिवस आहे. तत्पूर्वी आपल्या स्वातंत्र्यासाठी ज्या विभूतींनी आपली आहुती दिली, आपल्या देशासाठी ज्यांनी आपला प्राण प्रतिष्ठेला लावला, समर्पित भावनेने आणि अतिशय निष्ठेने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, अशा सर्वच ज्ञात अज्ञात आहुतींचं देखील आज, त्यांना देखील आज अभिवादन आपण करण्याचा हा दिवस आहे. याचबरोबर आपल्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने 26 जानेवारी 1950 रोजी आपलं प्रजासत्ताक म्हणजे प्रजेचे राज्य हे अस्तित्वात आलं. आणि आज नाही म्हणता आपण आज 76वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करीत आहोत. या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या देशाने उत्तुंग अशा सर्वच क्षेत्रामध्ये भरारी घेतलेली आहे.